तुम्ही म्हणताय ना मी सरकारच्या बाजूचा आहे, त्या पुढे जाऊन म्हणतो की राधाकृष्ण विखे पाटलापासून कमल किशोर कदमांपर्यंत, भारती विद्यापीठांपर्यंत, पतंगराव कदमांपर्यंत ह्यांच्याकडे 50% जे जागा शिल्लक असतात त्याच्यामध्ये यांनी मराठ्यांना आरक्षण द्यावं आणि त्याच्यासाठी जरांगेनं आंदोलन करावं. माझं म्हणणं की कोण कोणाच्या बाजूने हे नाही, परंतु हे लाड झाल्याचे परिणाम आहेत. सन्माननीय मुख्यमंत्री जेव्हा एकनाथरावजी शिंदे साहेब होते तेव्हाच जर आंतरवली सराटीमध्ये लोकांचं पोलिसांचं रक्त निघालं, त्याच वेळेस जरांगे, सगळ्यांना माहीत होतं की जरांगेची भूमिका काय, तेथील पत्रकारांनाही माहीत होतं काय भूमिका आहे, पोलिसांना माहीत होतं काय भूमिका आहे. परंतु त्याच वेळेस जर योग्य कारवाई होऊन खरे आरोपी गजाआड गेले असते तर तुम्हाला सांगतो आज हे लढावला नसता, आज आर्थिक राजधानी मुंबईमध्ये येऊन हे सगळं झालं नसतं. आज धारिष्ट तुम्हाला सांगतो हे जे कोणी पुढारी आज मी नावं घेतलेत त्या पुढाऱ्यांना मला सांगणं आहे की शहानी विरुद्ध भारत सरकार नावाची सुप्रीम कोर्टची जजमेंट झाली. Manikchand Oxyrich, proudly Indian.